भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मुंबई दौऱ्यामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना सर्व जागा निवडून आणण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले। नड्डा यांनी भाजपच्या मुंबई निवडणूक समितीची बैठक घेतली। बैठकीत त्यांनी मुंबईतल्या खासदारांचा आढावा घेतला। मुंबईमध्ये भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाजप कार्यकर्ता संमेलनाला खासदार पूनम महाजन गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे ज्या 3 लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांचं संमेलन आयोजित करण्यात आलंय त्यातला एक मतदारसंघ पूनम महाजन यांचा आहे, मात्र तरी देखील त्या या संमेलनाला गैरहजर राहिल्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। पुणे लोकसभेचा खासदार भाजपचाच असणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याची प्रतिक्रिया खासदार मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे। तसंच अब की बात 400 पार हा केवळ भाजपचाच नारा नाही तर लोकांची सुद्धा इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलंय। दिलीप वळसे पाटलांना काहीही कमी पडू दिलं नाही, सर्व काही दिलं तरी त्यांनी निष्ठा सोडली, मात्र पुढे लोक त्यांच्याबाबत निष्ठा ठेवणार नाहीत अशी टीका शरद पवारांनी केली। मंचरमधल्या सभेत पवारांनी वळसे पाटलांवर हल्लाबोल केला, तर दुसरीकडे दिलीप वळसे पाटील आता कार्यकर्त्यांना दमबाजी करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। बारामतीत सुनेत्र पवार या अजित पवार गटाकडून उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही अशी भूमिका रोहित पवारांनी घेतली आहे। बारामतीत खरी लढत अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशीच होणार असल्याचंही रोहित पवार म्हणाले। खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःच्या कुटुंबाचा अभ्यास करावा अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी पलटवार केला। ज्यांनी सगळ्यांची घरं फोडली ते दुसऱ्यांवर बोलतात अशी टीका खासदार सुजय विखेंनी पवारांवर केली होती आणि त्याला रोहित पवारांनीही उत्तर दिलंय। बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे। 24 तारखेला भोर आणि वेल्हा तालुक्याचा दौरा अजित पवार करणार आहेत। मेळाव्याच्या अनुषंगानं नियोजनासाठी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोर राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बैठक पार पडली। मवियाच्या होणाऱ्या आगामी बैठकीत वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही। मवियाची जागा वाटपासंबंधी महत्त्वाची बैठक होणार होती, मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली। आता ही बैठक 27 फेब्रुवारीला होईल। बैठकीतून वंचितला का वगळण्यात आलं याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीतल्या समावेशाबाबतची चर्चा सुरू आहे, मात्र अजूनही जागा वाटपाचं घोडं पुढे सरकलेलं नाहीये। वंचित आघाडीकडून सातत्यानं अटी शर्थींची आठवण करून दिली जाते। 39 मुद्द्यांवर चर्चा करून प्रतिसाद द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुणकर यांनी केली। रवी राणांवर भाजप नेते तुषार भारतीय यांनी हल्लाबोल केला। आमदार रवी राणा हे भाजपचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते आहेत असा हल्लाबोल तुषार भारतीय यांनी केला। विधानसभेपूर्वी उद्धव ठाकरे भाजपसोबत येतील असा दावा रवी राणांनी केला। काही दिवसांपूर्वी त्यांनी केला होता, त्यावर तुषार भारतीय यांनी टोला लगावलाय। सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी भाजपनं चाचपणी सुरू केली आहे। माळशिरसच्या विजय मोहिते पाटलांना टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव जानकर यांना उमेदवारीचे संकेत देण्यात आले। जानकर यांच्या उमेदवारीमुळे धनगर समाजाच्या मतांचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो असा अंदाज आहे। शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमिर जेतपूरवाला यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केल्याचं जेतपूरवाला यांनी म्हटलंय। डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या वतीनं 24 फेब्रुवारीला मलंगड यात्रा होणार आहे। मुख्यमंत्री शिंदे यावेळी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी दिली। शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघेंनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं होतं। आता ही चळवळ चालू राहावी म्हणून मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। 24 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता रास्ता रोको करण्याचं आवाहन जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। तेव्हा जरांगेंचं आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। गावात येऊ नका असं नेत्यांना सांगण्याचं आवाहन जरांगेंनी गावकऱ्यांना केलंय। मराठा आणि कुणबी एकच आहेत, हा अध्यादेश काढा आणि ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर जरांगे ठाम आहेत। मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। घातपातासाठी कोणता कार्यकर्ता पाठवला हे आपल्याला माहीत आहे असं सांगत त्यांनी छगन भुजबळांवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली। गोधडीवरूनही त्यांनी भुजबळांवर निशाणा साधला।
आम्ही तर अंमलबजावणी घेतल्याशिवाय आता नाही हटत आहे. मुंबई मोर्चावेळी शेवटच्या 2 गुप्त बैठकांमध्ये काय झाले हे मनोज जरांगेंनी स्पष्ट करावं असं सांगत जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. जरांगेंची भूमिका पारदर्शक नाही, जरांगे हेकेखोर आहेत आणि ते दररोज पलटी मारतात असा आरोप बारसकरांनी केला. तर बारसकरच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचा हा डाव असल्याचा पलटवार जरांगेंनी केला. एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याची गुरु तुकाराम महाराजांच्या बद्दल माझ्या तोंडातून शब्द अजय महाराज बारसकरांनी तुकाराम महाराजांच्या अपमानासंदर्भात जरांगेंवर केलेल्या आरोपांना जरांगेंनी उत्तर दिले. बारसकरांवरील रागाच्या भरात जर आपण तुकाराम महाराजांचा अपमान केला असेल तर माफी मागतो अशी भावना जरांगेंनी व्यक्त केली. करून बघा म्हणा. मोठं आरक्षण मिळालेलं आहे. सरकारनं मराठा समाजाचं कुणबीकरण थांबवावं आणि सगळे जाती समुदाय एक समान कसे ठेवता येतील हे पाहावं असा सल्ला ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिलाय. आमच्या ताटातलं त्यांना देऊ नका, कुणबी नोंदींवर आमच्या हरकती असल्याचं शेंडगेंनी स्पष्ट केलं. नवी मुंबईमध्ये मराठा आरक्षण कायद्यावरून सरकारच्या निर्णयाचं माथाडी कामगारांनी स्वागत केलं. माथाडी नेते नरेंद्र पाटील, आमदार शशिकांत शिंदेसह शेकडो कामगारांनी आनंद व्यक्त करत माथाडी भवनामध्ये जल्लोष साजरा केला. जरांगे पाटलांना आंदोलन मागे घेण्याचं देखील यावेळी आवाहन करण्यात आलं. राज्यभरातल्या आशा सेविका गेल्या 14 दिवसांपासून मानधनवाढीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करतात. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मानधनवाढीची घोषणा तर केली आहे, मात्र GR काढला नाहीये आणि या प्रमुख मागणीला घेऊन आशा सेविका आक्रमक झाल्यात. सरकारनं लवकरात लवकर या समस्यांकडे लक्ष देऊन निर्णय घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलं. अहमदनगरच्या पारनेरमध्ये शिवपानंद रस्त्यासाठी आमरण उपोषण तसंच धरणं आंदोलन करण्यात आलं. 1000 पेक्षा जास्त रस्ते केसेस या पेंडिंग आहेत आणि तरीही प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्यानं अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय. यवतमाळच्या कळमध्ये शरद पवार गटानं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलं. शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ आणि जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून निवासी डॉक्टर संपावर जातील. सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे संप पुकारण्यात येणार आहे. दरम्यान निवासी डॉक्टरांनी संयम ठेवण्याचं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. 25 तारखेच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा घेऊ असं सांगत निवासी डॉक्टरांनी संप स्थगित करावा असं मुश्रीफांनी म्हटलंय. चंद्रपूरच्या वन व्यवस्थापन प्रशासन प्रबोधिनीसाठी ऐतिहासिक दिवस ठरलाय. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पहिली तुकडी प्रबोधिनीतून बाहेर पडली आहे. महाराष्ट्रातील 43 तरुण अधिकारी वनसेवेत आता रुजू झालेले आहेत आणि वनमंत्री मुनगंटीवारांनी या शहरामध्ये भव्य वनप्रबोधिनी साकारल्यामुळे हे शक्य झालंय असं म्हटलं जात आहे. नागपूरमध्ये भाजपचे आमदार मोहन मतेंनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त लेझर ड्रोन लाईट शोचं आयोजन केलं. सकलदरा तलाव परिसरात शिवाजी महाराजांवरील लघु कथापट तसंच भारतीय संस्कृतीची संक्षिप्त गाथा ही ड्रोनच्या माध्यमातून सादर करण्यात आली. IITच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या कलाकृतीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. बीड जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाला पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. तेलगाव इथल्या सरस्वती विद्यालयामध्ये 12वीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला कॉपी करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागला. कॉपी पुरवण्यासाठी केंद्राच्या बाहेर गर्दी झाली, मात्र प्रशासन आणि परीक्षा यंत्रणांचं याकडे दुर्लक्ष झाल्याचंही चित्र पाहायला मिळतंय. हिंगोली जिल्ह्यात भगरीमधून विषबाधा झाल्याचं समोर आलं. कळमनुरी तालुक्यातल्या रेणापूर गावातही एकादशी निमित्तानं उपवासाला भगर खाल्ल्यानं अंदाजे 200 लोकांना विषबाधा झाली. रेणापूर इथं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हा प्रकार घडला. परभणीमध्ये विभागीय कृषी मेळाव्याचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनामध्ये तब्बल 300 कृषी दालनं उभारण्यात आली आणि यामध्ये कृषी विषयक नवीन वाण, तंत्रज्ञान, पशुधन, सरकारी योजना, सेंद्रिय उत्पादनं आणि नवीन संशोधन उत्पादनं सादर करण्यात आली. या मेळाव्यामध्ये हजारो संख्येनं उद्योजक सहभागी झाले होते. परभणीच्या वरपूड इथल्या चंद्रकांत देशमुख यांनी आनंदिता फार्म्सच्या माध्यमातून राज्य आणि परदेशातल्या
एकूण 80 आंब्यांच्या वाणाची लागवड करून उत्तम पद्धतीचं पीक घेतलं आणि त्यापैकी 3 वाण हे वरपुडकर यांनी संशोधित केलेले आहेत. आंब्याची किंमत 3,000 रुपयांपासून 2,40,000 रुपये किलो एवढी आहे आणि त्यांच्या मियाझाकी नावाच्या आंब्याला जपानमध्ये 2,40,000 रुपये एवढा दर मिळाला आहे. कांद्यासारखीच परिस्थिती कापसाची आहे. केंद्र सरकारच्या धोरणामुळे कापसाचे दर पडले अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली. कापसाचे दर वाढेल असा निर्णय केंद्राने घ्यायला पाहिजे. कापसाला 14,000 रुपये दर मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले. राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकरी नाराज असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं काम करते असा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे. आधीच अवकाळी संकटामुळे शेतकरी संकटात आहेत आणि त्यात सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हेंनी दिली आहे. पुणे पोलिसांनी 3 दिवसात तब्बल 4,000 कोटी रुपयांचं 2,000 किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुम, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 3 दिवसांमध्ये ही कारवाई केली. गोण्या उतरवणाऱ्यांकडून या रॅकेटचं बिंग फुटलं आणि या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली. पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये एमडी बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड समोर आला आहे. न्यू पुणे जॉब असा ड्रग्ज बनवायच्या फॉर्म्युलाचा कोडवर्ड आहे. न्यू पुणे जॉबची जबाबदारी युवराज भुजबळवर होती आणि ऑक्टोबर 2023 पासून ड्रग्जची निर्मिती सुरू होती. अर्थकेमध्ये अँटीरस्ट केमिकल तयार केलं जात होतं आणि ते पेंटमध्ये गंज लागू नये म्हणून मिक्स केलं जातं. अँटी मलेरिया ड्रग कॉम्पोनंट तयार केलं जात होतं. पुणे ड्रग्ज प्रकरणातील सांगली कनेक्शन समोर आलं. दिल्ली आणि पुण्यामधल्या ड्रग्ज कारवाईनंतर सांगलीमध्ये ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यावेळी 300 कोटींचा 140 किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. सांगलीतल्या कुपवाडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचा साठा असल्याचा पुणे पोलिसांच्या तपासात समोर आला. पुण्यामध्ये ड्रग्ज सापडलेले असताना सोलापूरमध्ये देखील एमडी ड्रग्ज बनवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश झालाय. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसंच 1,36,00,000 रुपयांचा 564 किलो गांजासह एमडी पोलिसांनी जप्त केला आहे. आंध्र प्रदेशातून बारामतीच्या दिशेनं हा गांजा जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये डिटोनेटर्स सापडलेत आणि एका बॉक्समध्ये 54 डिटोनेटर्स सापडल्यानं खळबळ उडाली. कल्याण रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर हे डिटोनेटर्स सापडले. रेल्वे पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झालं. कसून तपास केला जातोय. यामागे घातपाताचा डाव होता का याचीही चौकशी केली जाते. अकोल्यामध्ये एसटी बसमधून 18 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अकोला ते संभाजीनगरकडे जाणाऱ्या एसटीमध्ये वृद्ध दाम्पत्यासोबत 4 ते 5 चोर चढले. त्यांनी वृद्धांच्या मागच्या सीटवर जाऊन बसले आणि गर्दीचा फायदा घेत रोकड आणि सोनं लंपास केलं. अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली. 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यामध्ये 2 जण जागीच ठार झाले. 5 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार थोरात कुटुंब मुंबईवरून पिंपरी चिंचवडच्या दिशेनं निघाले होते. मात्र कामशेत बोगदा क्रॉस केल्यावर गाडी पुढे नेण्याच्या नादात कंटेनरला धडक दिली आणि ही दुर्घटना घडली.